Ready, wait. Scorer ready? Ready. बॅट्समन प्रथमेश. विष्णू बॉलिंग करतोय. सुंदर फटका. बघूया झेल होतोय का. आणि हा झेल झालेला आहे. Oh no! पहिल्या चेंडूवरती प्रथमेश बाद झालेले आहेत. इतनी खुशी तो मैंने कभी नहीं देखी बॉलिंग टीम की. विष्णूचं सुदर्शन चक्र फिरलेलं आहे. I think Prathamesh was telling me from the morning. हा 18 नंबर जर्सी कोण आहे बघू. 18 नंबर टाका. जर्सी नंबर. कॅच कोणी पकडलाय. Sibin Das. Good catch. आणि नो रन्स नो रन्स नो रन्स. पुढचा चेंडू डॉट बॉल. विष्णूचं सुदर्शन चक्र फिरत आहे. एकही धाव गेलेली नाही अजून. 3 बॉल 1 विकेट 0 धावा. 4 डॉट बॉल. तू केले ना क्रिकेट स्कोरिंग सगळं ऍड आहे. टीमा पण ऍड आहेत. 9 टीमात काय ऍड आहेत बघितलं. स्नेहा रिटायर्ड. पाचवा डॉट बॉल आलेला आहे. 0 धावा. What a bowling. अयास का ये हीरा है 11 नंबर. Short and short. Boundary. 4 धावा. Boundary.
धावा झालेल्या आहेत निलेशच्या चौकारानंतर. नीलेश बैट अभी चेंज करके अब देखो क्या होगा. अब तो बस एक बॉल में 80 रन. मैच ओवर. 87 धावांचं टार्गेट आहे. We have Lokendra on the bowling. जर्सी नंबर 1 बॉलिंग. HDMI करून सेट केलं का तुम्ही? अयाज टाइमिंग के ऊपर भी ध्यान दिया जाए. बॉलिंग टीम. अरे 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 अरे. कोई बात नहीं. वाइड का इशारा तो नहीं दिखाई दे रहा है. पहला बॉल डाला दिया नहीं वही बोला ना भाई. आपल्याला दिसत नाही का व्यवस्थित. अच्छा ठीक आहे जी. दुसरा चेंडू. डॉट बॉल. बैट्समैन थोड़ा सा आपको फेविस्टिक का जोड़ छोड़ना पड़ेगा. जरा हिलना पड़ेगा. अरे रे रे अरे रा Dot रा ball. रा. टोटल मॅचेस किती आहेत? 87 धावांचा पाठलाग करताना फक्त 4 धावा फलकावरती आलेल्या आहेत. आणि 1 धाव मिळालेली आहे. टाळ्या. ताड़िया. 1 run successful and a wide ball. It is a wide ball and 1 run. 2 runs added. 6 धावा झालेल्या आहेत. निलेशला नक्कीच काहीतरी करावं लागेल. नहीं रे बेटा, किसी की टीम में कम रहेगा तो भेज देते हैं. दो रन भाग 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 मिल्खा भाग. और ये पहुंच गया. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 8 धावा झालेल्या आहेत फलकावरती. नेक्स्ट मैच के दोनों कैप्टन्स अपनी टीम को लेकर फील्ड में रेडी रहिए. इमीडिएटली मतलब फील्ड में मत जाओ. बाउंड्री लाइन पे. फटकावलेला आहे चेंडू. बाउंड्री बाउंड्री चार बाउंड्री. नीलेश ने फिर से बुलाया. फटका. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धाव 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
टोटल स्कोअर 14 झालेला आहे. 2 ओव्हर 14 धावा झालेल्या आहेत. निलेश, काहीतरी करावं लागेल तुला. आता निलेशनी धमालेला बोलवलंय धमाल करायला. आता बघूया धमाले काय करतोय. निलेश आणि धमाले इक्वल टू धमाका. धमाकेदार बॅटिंगची अपेक्षा आहे त्यांच्याकडून. टार्गेट फार मोठं आहे. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. 14 धावा झालेल्या आहेत फक्त. आणि थर्ड ओव्हर स्टार्ट. येस. ओके. अभिषेक ना, अभिषेक धमाले राईट. डॉट बॉल. आयातचा पहिला चेंडू डॉट बॉल. आयात जर्सी नंबर 0. ये कौन पहनता है यार. अभी ले लो, मैं मेरी टीम के पास जा रही हूँ. आई एम सो सॉरी. नीलेश, टाइम बहुत ज़्यादा यूज़ हो रहा है. आई थिंक आपको टाइम पे ध्यान देना पड़ेगा बिकॉज फर्स्ट मैच भी अभी ख़त्म नहीं हुआ है एंड इट विल बी 10:30 नाउ. फील्डिंग टीम एंड बैटिंग टीम कीप द टाइमिंग्स इन माइंड. सेकेंड मैच का भी दोनों कैप्टन्स लक्ष्मण एंड आनंद टाइमिंग का ध्यान देना पड़ेगा बिकॉज आज का टारगेट है हमारा 10 मैचेस. स्वप्नील गोळे आलेले आहेत बॅटिंगला. म्युझिक प्लीज. थोडक्यात वाचला बॉल. अरे नहीं, बाउंड्री बाउंड्री बाउंड्री, ऐसे नहीं तो वैसे. यही तो स्वप्निल की खासियत है. जिस बॉल को टच भी नहीं किया उस पे भी रन बना पाते हैं. निलेश ऑन स्ट्राइक. What a shot. What a shot. Straight away. 6 दा. सीमा पार और 6 रन. फटकावलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. स्वप्निल ऑन स्ट्राइक. क्या हम ये खासियत फिर से देखेंगे बिना टच करे रन? क्या ये हो पाएगा? इस बार टच किया है, उल्टा हो गया. टच करके रन नहीं मिला, ऊपर से आउट और भी हो ये गया. आउट हो गए. स्वप्निल इज आउट. नेक्स्ट बैट्समैन इन क्विकली. मम्मी का पर्स रखना तुम्हारे पास. जर्सी नंबर 29 29. अभी स्वप्नील आउट झालेले आहेत. अभि आलेले आहेत बॅटिंगसाठी. अयाज पुढचा चेंडू घेऊन. अयाजनं सुंदर फटका, सुंदर फटका. बघूयात कॅच. नो. अतिशय उत्तम क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
स्कोर झालेला आहे 24. बैटिंग टीम, आई नीड वन प्लेयर बिसाइड्स द स्कोरर. कोई तो स्कोरर के बाजू में जाके बैठो जो आउट हुआ है या जो भी है, वो अभी बैटिंग के लिए आए हैं दौड़ के. रवि, ओके. एंड बॉलिंग टीम का एक स्कोरर चाहिए मुझे बाजू में. तीन षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 24. निलेश. गाइस, वन वेरी इंपॉर्टेंट अपडेट जस्ट नाउ रिसीव्ड मेरे सूत्रों से कि जो हमारा ये यूट्यूब का जो लिंक है हैज़ बीन शेयर्ड विथ गोपा कुमार, and in turn he will be sharing it with chairman sir, who will be watching the live match from Ludhiana. So I think guys we need to really get up and perform to the fullest. What a shot, Nilesh, what a shot. 4 धावा मिळालेल्या आहेत. धावा झालेले आहेत धावफलकावरती. पुढचा चेंडू डॉट वाईड बॉल. 29. I want one commentator. I want one commentator to please come down and take the mic from me. Can continue, yeah. You are doing well. No, I have my next match, please. So who will be taking the mic from me? From the player sitting here. अतिशय उत्तुंग असा चेंडू टाकलेला आहे त्यांनी, जो वाईड बॉल दिलेला आहे. 30 धावा झालेल्या आहेत. निलेश. सुंदर फटका पकडलेला आहे. बघूया 2 धावा होतात का. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. शैलेशने पकडलेला आहे बॉल. मॅन ऑफ द मॅचचे प्रबळ दावेदार. Hello. 30 runs, sir. 30 runs. And this one is a nice This, shot, yes, that is a 6. crossing the line for a 6. Followed by ठेवलेला a आहे. successive sixer right into the stands. आहेत धावफलकावरती. चौथ्या ओव्हरचा 1 बॉल बाकी. शेवटचा बॉल शैलेशचा. शेणाय सर आल्यापासून निलेशनं फटकेबाजीला सुरुवात केलेली आहे. Yeah. अजून एक फटका. And trying very hard, just missed it. And the ball going through and at the boundary just intercepted. 3 runs. 47 धावा झालेल्या आहेत 4 षटकानंतर. 12 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे.
जर्सी नंबर 11 बॉलर विष्णू. विष्णूचं सुदर्शन चक्र पहिल्या षटकामध्ये चांगलंच फिरलं होतं. बारा बॉल 40 धावांची आवश्यकता. 47 47 47 झाले. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. 40 धावांची आवश्यकता आहे निलेशला विजयासाठी. बघूयात बॅट बदलतायत का. पाणी वी आर मागवलं. रनिंग बिहाइंड टाइम. नो टाइम पास. एक बॉटल अंपायर कडे देऊन ठेवा. येण्या जाण्यात वेळ जाणार नाही. Yes, after a brief pause, match resuming again. And this one is a glorious shot. सुंदर फटका. and it 6 has धावा आलेल्या आहेत. crossed the line. A huge sixer. Come on. निलेश तू करू शकतोस. छकड़ी पे छकड़ी. Oh, just missed it. Well bowled. Appealing for a wide ball. दहा बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. This one is really a wide, I think. Umpire signaling it. Yeah. Wide ball. Wide ball. 10 बॉल 33 धावांची आवश्यकता निलेशला. 32 झालेला आता. Wide ball again. One more run. 10 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू टाकलेला आहे. Oh, good ball. Deceived. Well bowled. Smashing it to the mid wicket boundary for, oh, just saved it, but still 2 runs. सत्तावन्न धावा झालेल्या आहेत. अजूनही 30 धावांची आवश्यकता. Batsman not ready. Taking a deep breath. Getting ready for the sixer, I think. Oh, missed. Again, umpire signaling a wide ball. 58 धावा झालेल्या आहेत. 8 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. आणि हा फटकावलेला आहे. बघूया. Seems to be nearing the boundary. Fielder chasing. Oh, bad luck. Crossing the line. 4 runs. Valuable 4 runs. And this one is really smashed, crossing the boundary line. 4 runs.
धाव संख्या 66. 66. 66, 21, 20, 21 runs required in the last over. Seeing the performance in the last over, I think this is possible. It seems like month of March. We have to achieve the target. Yeah. Nilesh needs 4 more runs for his 50. And all Alcomites are very well versed in doing things at the last moment. Yes, Dave. Come on. 21 runs required. Last over, 6 balls. बॉलर 1 नंबर जर्सी. Wow. सुंदर फटका, What सुंदर a फटका. shot. बघूयात. Crossing the boundary line. 4 runs. 4 धावा मिळालेल्या आहेत. Runs. धाव संख्या 70 झालेली आहे. 17 धावांची आवश्यकता. Wow, wow. डॉट बॉल डॉट. Totally deceived. The players finding it difficult to gauge Yogendra. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 17 धावांची आवश्यकता. चलो टाइम वेस्ट मत करो, जल्दी फटाफट. संदीप आलेले आहेत. 18 नंबरचे जर्सी. मोठं आव्हान आहे त्यांच्या समोर. 3 चेंडूमध्ये 17 धावा फटकवायच्या आहेत. 18 नंबरची जर्सी आणि 18 रन्स हवंय. 3 षटकारांची आवश्यकता. 17 runs required. Score is wow. Great bowling. Great bowling. आणि संदीप भोपळाही न फोडता परत येत आहेत. आउट झालेले आहेत संदीप. Hey, hey, la 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 la. गरम है ना? जर्सी नंबर 7. Now this target seems impossible. Good bowling by Yogendra. भानुशी आलेले आहेत. Wow. डॉट बॉल. Leg spin bowling. शेवटच्या चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. हो नहीं सकता. शेवटचा चेंडू. बघूयात काय होतो चमत्कार. Wow, आणि टोलवलेला उचलला आहे. आणि कॉटन बघूयात. बॉलचा चान्स आहे and well taken. सुंदर झेल पकडलेला आहे बॉलरनी.
प्रभा पुढे काय एलकॉम क्रिकेट लीग 2025 पर्व तिसरे आणि या तिसऱ्या पर्वात झालेला पहिला सामना इलाइट वर्सेस शैलेश जाधव यांनी सुरेख फलंदाजी करत आपल्या आता होणारा सामना या पर्वातील दुसरा सामना पहिल्या फेरीतील पहिला सामना खेळतील अल्फा 11 आणि कोण आहे दुसरं अल्फा 11 आणि थंडर स्ट्रायकर्स. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळत होते ते आपल्याला आयाज कावरे या संघाकडून. आयाज कावरे यांनी आपल्या गोलंदाजांना व्यवस्थित यूज करून आपल्या टीमला विजय मिळवून दिलाय. बॉलर नेम नयन. बॅटिंग कोणाची आहे? अल्फा 11 या संघाकडून प्रथम फलंदाजी झाल्या ते नयन. पंचांच्या सुरेख टोलला चेंडू पाहूया किती धावा मिळतात या फटक्यावर आणि याच्यावर 4 धावा खणखणीत दणदणीत चौकार पाहायला मिळाला. तो बॅट्समन गुड ओपनिंग. चेंडू घोषित करतायत. पहिला चेंडू मॅच ओपनिंग विथ द फ्री हिट. नो चेंडू. पुन्हा एकदा नयन पाहूया कशा प्रकारे मारा करतायत तो सुनील यांना. पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा टोला सुंदर असा टोला चेंडू पाहूया किती धावा मिळतात त्याच्यावर आणि हा खणखणीत दणदणीत चौकार पाहायला मिळाला तो सुनील यांच्या बॅट मधून. खरंच अल्फा 11 चे फलंदाज सुनील हे खूप सुरेख फलंदाजी करतायत. अजून नयन यांना काहीसा सूड गवसलेला नाहीये आपल्या 10-12 बॉलाच्या बॉलिंग रनअपवर. ते पुन्हा एकदा मारा करतील सुनील यांना. सुनील अतिशय सुरेख फलंदाजी करताना पाहूया कसा समाचार घेतात नयनांचा. पुन्हा फुलटॉस मध्ये चेंडू आणि इनारेज लागून फाईन लेगच्या दिशेने गेला चेंडू. काहीसा गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून आणि या फटक्यावर सुनील 2 धावेने समाधानी होत आहेत आणि संघाच्या धावसंख्येत भर पडते. ओके पुन्हा एकदा नयन सुरेख चेंडू. गुड लेंथ पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे नयन यांनी आणि निर्धाव चेंडू फेकतायत नयन. या षटकातील पहिला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नयन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नयन राईट ओव्हर द विकेट. पुन्हा टोळलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोळलेला चेंडू आणि या चेंडूवरही चौकार प्राप्त करतायत ते सुनील. खरंच सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती सुनील यांच्याकडून. चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा नयन समोर येते धडाकेबाज फलंदाज सुनील आणि स्टेप आउट करून खेळलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आणि हा जस्ट मिस क्रॉसिंग द लाईन चौकार. पुन्हा एकदा खणखणीत चौकार खेचलाय सुनील यांनी आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर अल्फा 11 संघाची धावसंख्या होते बिनबाद 19. ग्रेट. खरंच सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अल्फा 11 संघाकडून.
आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतात ते अमित खोचरे, कल्याणचे ऑर्थोडॉक्स स्पिनर अमित खोचरे. बघूया सुरेख ball, पद्धतीने well ball. चेंडू, सुरेख चेंडू फेकला पहिला आणि या फटक्यावर फलंदाजाचं नाव काय, सुशांत यांनी एक धाव्यावर समाधान मानताय आणि स्ट्राईक दिले ते सुनील याला. सुनील हा अतिशय गुणवान फलंदाज आहे. अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा टोला चेंडू पाव किती धावा मिळतात आणि आज सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले नयन यांच्याकडून. वेल ड्रॉप बट वेल फिल्डेड. 2 रन. धाव बोलू शक्यता. पंच अपील फेटाळतायत. या फटक्यावर सुनील यांना 2 धावाने समाधान लागतात. नयन याची अतिशय सुरेख वन शॉट पंच घोषित करतात. 1 शॉट. नयन याने खरंच आपल्यातून क्षेत्ररक्षण केलंय आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा अमित, पुन्हा टोला चेंडू पाहूया किती आणि हा यष्टीची ठेवतोय सुनील. खरंच सुनील हा अतिशय सुरेख फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी. परंतु अमित खोत्रे, मी आधीच म्हटलं होतं अमित खोत्रे एक ऑर्थोडॉक्स स्पिनर आहे. फलंदाजाला काहीसा चेंडू समजला नाही आणि ते यष्टीचीत होत आहेत आणि माघारी परत आहेत. अमित खोत्रे याची सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आपल्या. आणि आता सुनील यांची जागा घेण्यात गेल्यात त्या मिस सोनिया देसाई, संघाच्या आधारस्तंभ. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा गोळा करतायत. अमित खोत्रे तुम्ही सोनिया, अमित खोत्रे, सुरेख टोलला चेंडू. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सोनिया मॅडमच्या माध्यमातून आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आज अमित कडून. also 22 धावसंख्या झाली आहे 22. एक गडी बाद 22 धावा. सुरेख पद्धतीने चेंडू, यष्टीजीतच्या अपील आणि पंच बाद घोषित करतायत. खरंच सुरेख गोलंदाजी केली आहे अमित यांनी. वेल लेफ्ट. सुरेख Good अचूक ball. टप्प्यावर मारा केलाय Good ball. तो अमित यांनी आणि षटक संपल्याची घोषणा करतायत पंच. या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी अनुभवी पंच म्हणून काम करतायत. गुड बॉलिंग. या षटकात अमित खोत्रे यांनी 3 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. 2 गडी बाद केलेत. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली ते अमित खोत्रे यांच्याकडून. कल्याणचा राईट आर्म ऑर्थोडॉक्स. ओव्हर झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अल्फा 11 संघाची धावसंख्या होते 22. 2 गडी बाद 22. आनंद वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या कोट्यात ते 3रं षटक घेऊन होतं आनंद. राईट आर्म ओव्हर द विकेट. सोने यांना सुरेख पद्धतीने टोला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. दुसऱ्या धावेचा विचार नाही दोन्ही फलंदाजांमध्ये. आनंद लोया ऑफ स्पिनर पद्धतीची गोलंदाजी करतायत ते आनंद. आणि समोर आहे ते लक्ष्मण. मिस प्लॅन मिस. नो बॉल. पंच नो बॉल घोषित करतायत. येस फ्री हिट आहे. फील्डची डिस्ट्रक्शन असल्याने एक अतिरिक्त फिल्डर कदाचित सर्कलच्या बाहेर असावा म्हणून हा नोबत घोषित केला अंपायर यांनी. पुन्हा टोला चेंडू. पाहूया किती शानदार स्क्वेअर कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळते ती आहे आणि हा खणखणीत दणदणीत चौकार पाहायला मिळतो लक्ष्मण दर्शन यांच्या बॅट मधून. आणि
आणि अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अमित खोत्रे यांच्याकडून. अतिशय गचाळ, अपेक्षा नव्हती. पुन्हा एकदा आनंद, तो आता समोर लक्ष्मण पाहूया कशावर सामना करतो. सुंदर असा बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने टोलवला चेंडू. या फटक्यावर लक्ष्मण यांना एका धावेने समाधान मानावं लागतंय आणि संघाच्या धावसंख्येत एक धावेने भर पडते. पुन्हा एकदा सोनिया, आनंद, आणि हा षटकाराचा प्रयत्न होता परंतु बॉल हुकलेला आहे. गुडलेन पद्धतीने चेंडू टाकला आनंद याने आणि हा निर्धाव चेंडू टाकतोय तो आनंद आपल्या संघासाठी. पाहूया. आणि सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते ते आपल्याला. या फलंदाजी सोनिया मॅडमच्या फलंदाजीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. सुरेख फलंदाजी आपण प्रत्येक बॉल ते आपल्या बॅटवर घेत आहेत. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू आम्ही तिथं क्षेत्ररक्षण करतायत आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आम्ही त्यांच्याकडून. फक्त एका धावेने समाधान मानावं लागतंय ते दोन्ही फलंदाजांना. आणि ओके, आनंद लोया याने या षटकामध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत. सुरेख गोलंदाजी आणि सोनिया मॅडम रिटायर होत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी गेले ते निलेश सुरेख. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं इन्स्पिरेशन अभिनंदन करायचं. खरंच सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला त्यांच्या मार्फत. आणि आता वैयक्तिक पहिला आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतात ते अमित पाटील. आणि हा पहिला चेंडू अवांतर फेकतात ते अमित पाटील. खराब सुरुवात म्हणता येईल गोलंदाजीची. काहीशे नर्वस असलेले दिसत आहेत, अजून सुरू काय गवसलेलं नाही त्यांना. पाहूया दुसरा चेंडू कसा फेकतायत ते. समोर येते लक्ष्मण, एक खंदे फलंदाज. पुन्हा एकदा स्वेर मारा. अवांतर धावसंख्येत भर पडते. बोनसच्या स्वरूपात धावा देत आहेत ते अमित. स्टिअरिंग वर जरा लक्ष असू दे. स्टिअरिंग एकदम वळतोय. लेफ्ट साइडला गेअर टाकायचंय फर्स्ट. सुरेख चेंडू सुरेख पद्धतीने टोलवला मिड विकेट दिशेने. तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आनंद लोह यांच्या मार्फत, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाहीत. 2 धावा काढल्यात. खरंच सुरेख फटकेबाजी करतात ते लक्ष्मण. पुन्हा एकदा स्वे चेंडू अवांतर धावा देत आहेत आपल्या संघासाठी. अजून काही त्यांना सूर गवसलेला नाहीये. 36 शॉर्ट पद्धतीचे चेंडू. सुरेख चेंडू लक्ष्मण यांना काही न समजलेला चेंडू. पाहूया पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचे चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, परंतु लक्ष्मण यांना काहीसा न समजलेला चेंडू. आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करताना अमित पाटील. आता त्यांना काहीसा सूर गवसलाय गोलंदाजीचा. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू. खराब गोलंदाजी पाहायला मिळते ते अमित पाटील या गोलंदाजाकडून. या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि हा फुलटॉस चेंडू. दणदणे षटकार. सुरेख फलंदाजी पाहायला पुन्हा बॉल द्या. अरे कुठे हरवलं बॉल? काहीशा तांत्रिक कारणामुळे सामन्यामध्ये व्यत्यय आलाय.
अंपायर प्लीज सामना चालू करायचा आहे लवकर, टाइमपास नको. आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसात आणि आजच्या दिवसात हा फक्त दुसरा सामना चालू आहे. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते ते लक्ष्मण यांच्या मार्फत. पल्लवी पल्लवी संदीप पाटील पल्लवी संदीप पाटील कुठे असतील तुझा त्यांनी फोटो येतोय त्वरित- व्हिडिओवर. संदीप पाटील कुठे असतील त्यांनी त्वरित समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. संदीप पाटील आपले प्लेयर्स आपल्याला शोधतायत. पुन्हा एकदा अवांतर चेंडू फेकतायत ते अमित पाटील. अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळते. शॉर्ट मध्ये चेंडू what a shot. अतिशय सुरेख मध्ये टोलवला आहे. आनंद लोहा तिथे क्षेत्ररक्षण करताना सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि सुरेख फेकीही गेली आहे. 46 धावसंख्या होते 46. वा गुड स्कोर. या षटकातील माझ्या मते एक चेंडू शिल्लक असावा. हो गया. 4 षटकाच्या समाप्तीअंती संघाची धावसंख्या होते. एक बॉल बाकी होता. एक बॉल बाकी आहे. एक बॉल. एक शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. थांब आता एक ओव्हर होऊ दे. एक बॉल पडू दे नंतर सांगतो. हा झटका शेवट चेंडू. वाव खोलो चेंडू आणि इथे काहीसा झेलबाजू शक्यता आणि कॅच ड्रॉप होते. एक जीवदान मिळतंय लक्ष्मण याला आणि या फटक्यावर त्यांना फक्त एक धाव मिळते. 47 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 47. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 5वं षटक घेऊन येतं अमित खोचरे. पहिलं षटक एक अप्रतिम षटक फेकलं अमित खोचरे यांनी आपल्या संघासाठी. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा तीच कामगिरी पाहायला मिळते का. कल्याणची आमची चुलबुली अमित खोचरे. सुरेख चेंडू सुरेख फटका आणि हा खणखणीत दणदणीत षटकार पाहायला मिळतोय तो लक्ष्मण याच्या. बाद झालाय तो लक्ष्मण. झेल पकडला आनंद लोया याने आणि वैयक्तिक 28 धावा बाद करून झालाय तो लक्ष्मण. सुरेख पद्धतीने टोला चेंडू विवेक याने. पाहूया किती धावा मिळत आहेत. विवेक
एक धाव घेतली आहे विवेक याने आणि पुन्हा एकदा अमित फुल टॉस मध्ये चेंडू A huge आणि towering sixer right into the stands. सिक्स कडक 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 कल्याणची लाज घालवली. बॉलर नेम आनंद, स्ट्राईकला आहे विवेक. पाहूया आनंद लोया विवेक अच्छा कव्हरेज. शॉर्ट पद्धत चेंडू वाव, सुजन वाव. तेल चेंडू पाहूया आणि हा छकडी की बारिश हो षटकार विवेकाच्या की फलंदाजीमध्ये बारिश. मिळालाय षटकार. $72 या षटकातील काही चेंडू शिल्लक. आनंद लोया पंचांच्या डावीकडून मारा करतील ते आता निलेश यांना. निलेश एक उत्तम फलंदाजी करतायत आणि पाहूया किती धावा मिळतात त्याच्यावर या फटक्यावर. आणि एक धावेने समाधान मानावे लागते ते दोन्ही फलंदाजांना. आता रमेश पाहूया कशा प्रकारे समाचार घेतात ते आनंद याचा. आनंद बघूया आपल्या संघासाठी धावा रोखू शकतात का. आणि सुंदर इथं टोल कव्हर टोल चेंडू पाहूया किती धावा मिळतात. आणि खरंच Good सुरेख fielding, क्षेत्ररक्षण good पाहायला throw. मिळालं आपल्याला ते किशोर यांच्या माध्यमातून. आणि आपल्या संघासाठी त्यांनी अतिरिक्त धावा रोखल्यात. दोन्ही फलंदाजांना एका धावेवर समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा टोल चेंडू पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि या फटक्यावर निलेश कल्याणकर यांना 2 धावेवर समाधान मानावं लागतंय. पाहूया आणि हा निर्धाव चेंडू पंच षटक संपल्याची घोषणा करतायत. 6 षटकाच्या समाप्तीअंती संघाची धावसंख्या होते 76. 77 टू विन. या सामन्यामध्ये Raghu sir, आतापर्यंत request preside over the toss for the next match. सत्यशीलन लक्ष्मण छान तसेच निलेश आणि विवेक यांची सुरेख फलंदाजी आपल्याला both पाहायला the मिळाली. captains report on the field for the toss. तू इकडनं मला पल्लवी सारखी दिसत होती. तुझा आणि पल्लवीचा चेहरा आहे ना सारखा आहे. मी किती कन्फ्युज होतो. काय माहितीये स्क्रीनवर आहे ना, स्क्रीनवर आहे ना तुमचा फोटो येत होता. हात दाखवा म्हणून मी हे करत होतो. Yeah, ready for the toss? Photographer.
Yes, Monica will spin the coin. You will call Satyasilan. Ready? Ready? Yeah. Head, na? Head, Satyasilan. Satyasilan team has elected to field. Field, na? Yeah. Chalo. टॉस कोण जिंकले? Satyasilan team. सत्यशील मॅच Captain Satyasilan. Toss. सत्याच्या धावाचा पाठलाग करण्यासाठी आलेत ते शुद्धोदन आणि आनंद आणि समोर आहेत ते लक्ष्मण. काहीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते लक्ष्मण याची. Wide शुद्धोदन ball. शुद्धोदन शुद्धोदन स्ट्राईकला आहेत ते शुद्धोदन, नॉन स्ट्राईकला आहेत ते आनंद लोया. सुरेख गोलंदाजी करतात ते आता लक्ष्मण. पुन्हा एकदा टोला चेंडू पाहूया. फुलटॉस चेंडू किती धावा मिळतात या चेंडूवर आणि हा षटकार, पहिला षटकार खेचता येते शुद्धोदन आपल्या संघासाठी. खरंच पाहूया आता कशा प्रकारे सामना करतात लक्ष्मण याचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉट Wow. पद्धतीने चेंडू मिड विकेट दिशेने खेळलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. तितका well सुरेख saved, well तितका saved. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पाहूया अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाला सुनील याचा, परंतु प्रयत्नांना काही यश आलं नाही आणि 4 धावेने संघाच्या आणि शुद्धोदनच्या खात्यात भर पडते. धावसंख्या होते 12 झाले. 12 नाही. पुन्हा एकदा पाहूया आणि ते एलबीचे अपील पंच अपील फेटाळतायत. एक निर्धाव चेंडू टाकतायत ते लक्ष्मण. आता पाहूया पंचांच्या डाव्या बाजूने 4 ते 5 पावलांचं बॉलिंग रनअप. सुरेश पद्धतीने टोले स्ट्रेट आणि हा पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत षटकार क्रिकेटच्या.
शुद्धोधन याचा जो आपल्या संघासाठी अतिशय सुरेख फलंदाजी करतोय त्याचा झेल सुटलाय. पाहूया. एक ओव्हर झाली की सांगायचं ना स्कोर, प्रत्येक बॉलला नको. हा प्रत्येक बॉलला नको, ओव्हर संपली की सांगायचा. पुन्हा एकदा विवेक लेग स्पिन पद्धतीचा चेंडू. शुद्धोधन यांना काहीसा न समजलेला अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. गुड लेन वर पडून उसळी घेऊन सरळ कीपरच्या हातात गेलाय तो चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकते ते विवेक सावंत. डोंबिवलीचे लेग स्पिनर शेनवान पुन्हा एकदा खणखणे दणदणे षटकार पाहायला मिळाला शुद्धोधनाच्या बॅट मधून. खरंच सुरेख फलंदाजी करता येते शुद्धोधन. शुद्धोधन याने आपली फलंदाजी दाखवून सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय. पुन्हा एकदा विवेक पाहूया आपल्या संघासाठी किती धावा रोखू शकतात. पुन्हा एकदा विवेक राईट मध्ये गेट आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीचा शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते क्षेत्ररक्षकाकडून आणि 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. तसेच शुद्धोधनच्याही धावसंख्येमध्ये 4 धावेने भर पडते. खराब गोलंदाजी पाहायला मिळते ती विवेकाच्याकडून. पुन्हा एकदा विवेक तो शुद्धोधन पुन्हा टोलर चेंडू आणि इथे झेल बाद होण्याची शक्यता होती परंतु ते गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते क्षेत्ररक्षकाकडून. कदाचित ज्या षटकातील काहीशी शिल्लक. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. समोर आहे खंदा फलंदाज शुद्धोधन फुलटॉस मध्ये चेंडू पुन्हा एकदा खणखणे दणदणे षटकार. सागर पाटील वा वा वा. सारंग पाटील छान प्रदर्शन. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली ती आपल्याला शुद्धोधन यांच्या फलंदाजीतून. आणि आता वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतं रणजित मॅन फ्रॉम कोल्हापूर. पाहूया. सांगली माफ करा सांगली या षटकामध्ये मॅच संपते. आता प्रथमच स्ट्राईकला आले ते आनंद लोया कवठे महाकाळचा राजा. माझे मित्र श्रीराम दुर्ग सांगतायत की रणजित सिंग पवार हा कवठे महाकाळचा राजा म्हणून संबोधला जातो. आणि आता 38 आनंद लोया याने सुरेख पद्धतीने कव्हरचे टोलर चेंडू बघा किती धावा मिळत आहेत. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. नो चेंडू पंच नो चेंडू घोषित करतायत आणि आता आहे फ्री हिट आणि समोर आहे तो शुद्धोधन एक खंदा फलंदाज. पाहूया आपल्याला याचा षटकार पाहायला मिळतो की चौकार पाहायला मिळतोय. आणि हा खणखणे दणदणीत पाहूया आणि हा झेल सुटतोय आणि हा या 4 धावा. हा बॉल दिसत बरोबर. ग्लॅर येतो. रणजित पाहूया पुन्हा एकदा शॉट मध्ये चेंडू बियॉन्ड डिस्प्यूट आणि हा खणखणे दणदणे षटकार. शुद्धोधन अतिशय सुरेख फलंदाजी करताना संघाची धावसंख्या होत आहे 50 आणि शुद्धोधन वैयक्तिक 46 धावावर खेळतोय. पाहूया या पर्वातील पहिली 50 आपल्याला पाहायला मिळते का शुद्धोधन यांच्या फलंदाजीतून. 50 झाली का
माफ करा, पहिली 50 ही शैलेश जाधवच्या फलंदाजीचा आणि पुन्हा एकदा 4. आणि हा खणखणीत दणदणीत षटकार घेतला तो फाईन लेगच्या दिशेने. 54 ना. हा, शुद्धोधन यांचं अर्धशतक झळकलंय फलकावर. शुद्धोधन याने आपली बॅट उंचावून आपलं सेलिब्रेशन करायचं आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की शुद्धोधनच्या या फलंदाजीचं सगळ्यांनी अभिनंदन करायचं आहे. पुन्हा एकदा रणजित, खराब गोलंदाजी पाहायला मिळतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आणि हा बघूया किती धावा मिळतात या फटक्यावर. पॉईंट चेंडू पॉईंट एंड